4 दिवस सासूचे भाग 5. आमने सामने सत्य. दरवाजाची बेल वाजली. घरात सगळे शांत. सुनीताताईंच्या चेहऱ्यावर ताण. माधव काका विचारात. रोहनच्या हृदयाची धडधड वाढलेली. ती आली आमने सामने. दरवाजा उघडला. आर्या उभी होती, थकलेली, डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर एक ठामपणा. रोहन आणि आर्या दोघं समोरासमोर. काही क्षण पूर्ण शांतता. पहिली नजर. दोघांच्या नजरा भिडतात. सगळं आठवतं. प्रेम, भांडण, शंका आणि तो शेवटचा कॉल. आर्याचा आवाज थरथरतो. आई, काय प्रॉब्लेम आहे? सुनीताताई तिच्याकडे पाहतात, मग हळूच म्हणतात, प्रॉब्लेम तुमच्यात आहे. आर्या थक्क. सासूचा कठोर सत्यप्रहार. तुम्ही दोघं एकमेकांपासून पळताय आणि नातं तुटतंय. रोहन चिडून, आई, हे आमचं पर्सनल आहे. नातं पर्सनल असतं, पण तुटलं की सगळ्यांना दुखतं. ताई ठाम. माधव काकांचा हस्तक्षेप. बस, माधव काका म्हणाले, आज सगळं स्पष्ट बोलायचं आहे समोरासमोर. ते आर्या आणि रोहनला बसायला सांगतात. साचलेला राग बाहेर. रोहन सुरुवात करतो. तू मला इग्नोर केलंस, कॉल्स नाही घेतलेस. आर्या लगेच, तू माझ्यावर शंका घेतलीस कारण तू त्या समीर सोबत होतीस. रोहन, तो माझा कॉलिग आहे. आर्या टोमण्यांची देवाणघेवाण. नेहा मागून कुजबुजते. ओ, लाईव्ह ड्रामा सुरू. सुनीताताई रागाने, नेहा आज जा. सत्य उलगडतं. माधव काका शांतपणे विचारतात, रोहन, तू तिचा मेसेज पाहिलास का? रोहन गोंधळतो. कोणता मेसेज? आर्या दचकते. मी मेसेज केला होता, तू बिझी आहेस म्हणून समजून घेतलं. रोहन, मला काहीच मेसेज आला नाही. दोघं थबकतात. गैरसमजाचा धक्का. आर्या हळूच, म्हणजे नेटवर्क इश्यू. रोहन शांत, आणि तो इंस्टाग्राम फोटो? तो म्हणतो. आर्या चिडून, तो ऑफिस आउटिंग होता. रोहनचा आवाज कमी होतो. आणि रिया? आर्याचा प्रश्न. रिया कोण आहे? आर्या थेट विचारते. रोहन थोडा घाबरतो. ती फक्त कलिग आहे. आर्या उपरोधिक हसते. सेम लाईन, राईट? भावनांचा उद्रेक. दोघंही शांत होतात. डोळ्यात पाणी. आर्या हळूच म्हणते, आपण एकमेकांवर विश्वास ठेवायचा विसरलो. रोहन मान खाली घालतो. आणि एकमेकांना ऐकायचंही. सासूचा नवा धडा. सुनीताताई पुढे येतात. नातं टिकवायचं असेल तर इगो नाही, समजूत हवी. त्या आर्याकडे पाहतात. तू स्ट्रॉंग आहेस. मग रोहनकडे, आणि तू तिला समजून घे. मोठा क्षण. रोहन हळूच आर्याचा हात पकडतो. सॉरी, मी तुझ्यावर शंका घेतली. आर्याच्या डोळ्यात अश्रू. मीही तुला समजून घेतलं नाही. दोघं एकमेकांकडे पाहतात. नातं वाचलं. माधव काका हसतात. बस, एवढंच हवं होतं. पण तेवढ्यात दरवाजावर पुन्हा बेल वाजते. नेहा धावत जाते. कोण आहे आता? दरवाजा उघडते. बाहेर उभा असतो समीर. हाय, आर्या आहे का? मला तिच्याशी अर्जंटली बोलायचं आहे. रोहनचा चेहरा बदलतो. आर्या गोंधळते. आता पुन्हा गैरसमज वाढणार की सत्य अजून काही मोठं आहे? समीर का आला आहे? त्याचं खरं उद्दिष्ट काय आहे? आणि आर्या रोहनचं नातं पुन्हा धोक्यात येणार का? नवीन सत्य, नवीन वादळ. दरवाजाजवळ समीर उभा. घरात सगळे थबकलेले. रोहनच्या चेहऱ्यावर पुन्हा संशय आणि आर्याच्या मनात गोंधळ. अनपेक्षित एंट्री. समीर, तू इथे? आर्याने आश्चर्याने विचारलं. समीर थोडा घाईत दिसत होता. हो, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे. रोहन पुढे आला. त्याचा आवाज थोडा कडक. काय इतकं अर्जंट आहे की तू इथे आलास? तणाव वाढतो. समीर शांतपणे म्हणाला, ही पर्सनल गोष्ट नाही, कामाशी संबंधित आहे. नेहा लगेच कुजबुजली. काम की काहीतरी जास्त? सुनीताताईंनी तिच्याकडे कटाक्ष टाकला. मोठा खुलासा. समीर थेट मुद्द्यावर आला. आर्या, कंपनीत मोठा प्रॉब्लेम झालाय. आर्या घाबरली. काय झालं? आपल्या प्रोजेक्टमध्ये सिरियस मिस्टेक झालाय आणि सगळ्यांना वाटतंय की ती चूक तुझी आहे. घरात सन्नाटा. आर्याला धक्का. काय? पण मी काहीच चूक केली नाही. आर्या थरथरत म्हणाली. समीर गंभीर. मला माहीत आहे, पण मॅनेजमेंट तुला ब्लेम करतंय. रोहन गोंधळला. पण अचानक असं कसं? संशयाची दिशा बदलते. आर्या विचारात, मी सगळं डबल चेक केलं होतं. तेवढ्यात समीर म्हणाला, मला वाटतं कुणीतरी जाणून बुजून तुझ्यावर दोष टाकतोय. सगळे थक्क. नेहाचा टोमणा. वा, ऑफिसमध्येही ड्रामा, इथेही ड्रामा. नेहा हसत म्हणाली, वहिनी, तू खूप पॉप्युलर झाली असं वाटतं. आर्या तिला दुर्लक्ष करते. रोहनचा पाठिंबा. रोहन पुढे येतो. आर्या, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.
तो समीरकडे पाहतो. आणि तुला खात्री आहे ना की ती निर्दोष आहे? समीर ठामपणे 100%. सासूचा बदललेला दृष्टिकोन. सुनीताताई म्हणाल्या, मग हे प्रकरण सोडवायला हवं. त्या आर्याकडे पाहतात. तू परत जा आणि सत्य समोर आण. आर्या गोंधळते. पण आई, हे फक्त तुझं करिअर नाही, तुझा स्वाभिमान आहे. ताई ठाम. भावनांचा संघर्ष. आर्या रोहनकडे पाहते. मी पुन्हा जावं का? रोहन हळूच म्हणतो, मी तुझ्यासोबत येतो. आर्या थक्क. खरंच? हो, यावेळी तुला एकटीला लढायचं नाही. समीरचा गुप्त इशारा. सगळे बोलत असताना समीर हळूच आर्याला म्हणतो, एक गोष्ट अजून आहे, पण ती मी इथे सांगू शकत नाही. आर्या गोंधळते. का? तो गंभीर. कारण यात खूप मोठं नाव इन्व्हॉल्व्ड आहे. आर्या आणि रोहन एकमेकांकडे पाहतात. आता हा फक्त नात्याचा प्रश्न नाही, तर सत्याचा लढा आहे. तेवढ्यात रोहनच्या फोनवर एक मेसेज येतो. तो पाहतो आणि त्याचा चेहरा बदलतो. हे कसं शक्य आहे? आर्या घाबरते. काय झालं? रोहन हळूच म्हणतो, त्या रिपोर्टमध्ये माझं नाव आहे. रोहनचं नाव या प्रकरणात कसं आलं? कोण आहे खरा दोषी? आणि आर्या रोहन एकत्र हा संघर्ष कसा लढणार? सत्याचा धक्कादायक चेहरा. रोहनच्या हातात फोन, स्क्रीनवर रिपोर्ट आणि त्यात त्याचंच नाव. घरात एकदम शांतता पसरली. धक्का बसलेलं सत्य. हे हे कसं शक्य आहे? रोहनचा आवाज थरथरत होता. आर्या घाबरून, रोहन दाखव मला. ती फोन घेते आणि तिच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसतो. या रिपोर्टमध्ये फायनल अप्रुव्हल तुझ्या आयडीवरून झालंय. संशयाचं वादळ. नेहा लगेच, ओ, म्हणजे भाऊच इन्व्हॉल्व्ड आहे का? नेहा. सुनीताताई रागाने ओरडतात, पण तिचा प्रश्न हवेतच राहतो. रोहनची सफाई. नाही, मी असं काहीच केलं नाही. रोहन ठामपणे म्हणतो. तो आर्याकडे पाहत, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? आर्या काही क्षण गप्प. तिच्या मनात पुन्हा शंका आणि विश्वास यांचा संघर्ष. विश्वासाची परीक्षा. आर्या हळूच म्हणते, मला वाटतं तू असं करू शकत नाहीस. रोहनच्या डोळ्यात दिलासा. पण आर्या पुढे म्हणते, सत्य काय आहे ते शोधायला लागेल. समीरचा संशय. समीर पुढे येतो. मला वाटतं कुणीतरी तुमचं लॉग इन वापरलंय. रोहन चिडून, माझा पासवर्ड कुणाला कसा कळेल? समीर शांतपणे, कदाचित तुमच्याच जवळचं कुणीतरी. घरात पुन्हा तणाव. सासूचा कडक निर्णय. सुनीताताई ठामपणे म्हणाल्या, हे प्रकरण आता मोठं झालंय. आर्या, तू लगेच ऑफिसला जा आणि सगळं क्लिअर कर. त्या रोहनकडे पाहतात. आणि तूही तिच्यासोबत जा. हा प्रश्न तुमच्या दोघांचा आहे. नेहाचा टोमणा. नेहा हसत, वा, आता हजबंड वाईफ डिटेक्टिव्ह बनणार. माधव काका गंभीर. नेहा, कधी कधी आयुष्य खरंच डिटेक्टिव्ह स्टोरी बनतं. ऑफिसमध्ये सामना. दुसऱ्या दिवशी आर्या आणि रोहन ऑफिसमध्ये पोहोचतात. सगळे त्यांच्याकडे बघत होते. कुजबुज सुरू. हीच ती. यांनीच मिस्टेक केली. आर्याचं मन खचतं. बॉस समोर सत्य. बॉस कडक आवाजात, आर्या, तुमच्या प्रोजेक्टमुळे कंपनीचं नुकसान झालंय. आर्या ठामपणे, सर, मी काहीच चूक केली नाही. रोहन पुढे येतो. सर, या रिपोर्टमध्ये माझं नाव आहे, पण मी अप्रूव्ह केलं नाही. मोठा पुरावा. समीर म्हणतो, सर, आम्ही लॉग्स चेक केले आणि अप्रुव्हल रात्री 2 वाजता झालंय. बॉस चिडून, मग काय, तुम्ही दोघं झोपेत काम करत होता का? धक्कादायक खुलासा. तेवढ्यात IT टीम मधला एक मुलगा येतो. सर, मला काहीतरी सापडलं आहे. सगळे त्याच्याकडे पाहतात. अप्रुव्हल सिस्टममध्ये लॉग इन रिमोट लोकेशनवरून झालंय. रोहन थक्क. म्हणजे कोणीतरी हॅक केलं. IT मुलगा पुढे म्हणतो, आणि त्या लॉग इनचा IP ॲड्रेस इथेच आहे. सगळे गोंधळतात. इथेच म्हणजे ऑफिसमध्ये? शेवटचा ट्विस्ट. तो स्क्रीनवर नाव दाखवतो. सगळ्यांच्या नजरा त्या नावावर खेळतात. आर्या थरथरते. हे शक्य नाही. रोहन अवाक. रिया खरंच दोषी आहे का? तिने असं का केलं? आणि या सगळ्यामागे अजून कोण आहे? खरा गुन्हेगार समोर. ऑफिसमधल्या स्क्रीनवर नाव चमकत होतं. रिया. क्षणभर सगळे स्तब्ध. धक्का आणि अविश्वास. रिया. रोहनचा आवाजच हरवला. आर्या थरथरत्या आवाजात, हीच ती तुझ्या ऑफिसमधली. रोहन मान हलवतो. अजूनही विश्वास बसत नाही. समीर शांतपणे म्हणतो, मला आधीपासून संशय होता. रियाची एंट्री. तेवढ्यात दार उघडतं. रिया आत येते. नेहमीसारखी कॉन्फिडंट, पण आज तिच्या चेहऱ्यावर ताण. बॉस कडक आवाजात, रिया, वी नीड अन एक्सप्लेनेशन. रिया काही क्षण शांत, मग हलकसं हसते. फायनली सगळं समोर आलंच. कबुली.
सगळे थक्क. हो, मी केलं हे. रिया ठामपणे म्हणाली. ऑफिसमध्ये कुजबूज पसरली. का? बॉस ओरडले. रिया थेट रोहनकडे पाहत म्हणाली, बिकॉज आय वॉन्टेड हिम अँड हिज पोझिशन. खोटं प्रेम उघड. आर्या अवाक. म्हणजे तू सगळं प्लॅन केलंस? रिया हसली. हो. फर्स्ट आय गॉट क्लोज टू हिम, देन युज्ड हिज लॉग इन आणि सगळी चूक तुझ्यावर टाकली. रोहन संतापला. तू वेडी आहेस का? हे सगळं करिअरसाठी? रिया थंडपणे. करिअर आणि थोडंसं इगो. समीरचा संशय बरोबर. समीर पुढे आला. म्हणूनच तू सतत सिस्टम ऍक्सेस बद्दल विचारत होतीस? रिया हलकसं हसली. स्मार्ट, पण थोडा उशीर झाला. आर्याचा ठाम आवाज आला. आर्या पुढे आली. तू माझे नाव खराब केलंस, पण सत्य लपवू शकली नाहीस. रिया तिच्याकडे पाहून म्हणाली, तू लकी आहेस, तुझ्याकडे सगळे आहेत, मी एकटी आहे आणि मला जिंकायचं होतं. सासूचा कडक निर्णय. फोनवर. तेवढ्या सुनीताताईंचा कॉल. आर्या स्पीकरवर लावते. सगळं ठीक झालं का? आर्या म्हणते. आई, दोषी सापडली. ताईंचा आवाज कठोर. चूक करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. अंतिम निर्णय. बॉस ठामपणे. रिया, यू आर टर्मिनेटेड अँड लिगली ॲक्शन विल बी टेकन. रिया काही क्षण गप्प. मग ती हळूच म्हणाली, गेम ओव्हर. ती मागे वळते आणि निघून जाते. नात्याची जिंकलेली लढाई. ऑफिसमध्ये शांतता. रोहन आर्याकडे पाहतो. सॉरी, मी पुन्हा तुझ्यावर शंका घेतली. आर्या हसते. आता तरी शिक, ट्रस्ट महत्वाचा असतो. दोघं हलकसं हसतात. आर्या आणि रोहन घरी परततात. सुनीताताई अभिमानाने, माझी सून स्ट्रॉंग आहे, मला माहीत होतं. माधव काका हसतात. आणि माझा मुलगाही शिकतोय हळूहळू. नेहा लगेच. ओ, हॅपी एंडिंग अगेन. पण कथा अजून संपलेली नाही. तेवढ्यात आर्याचा फोन वाजतो. ती उचलते. हॅलो. समोरून आवाज. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं प्रमोशन पुन्हा कन्फर्म झालं आहे, पण यावेळी इंटरनॅशनल ट्रान्सफर आहे. आर्या थक्क. रोहन तिच्याकडे पाहतो. आता काय? आर्या शांत, पण तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक मोठा प्रश्न. करिअर की नातं? पुन्हा एकदा. पुढील भागात आर्या आता परदेशात जाणार का? रोहन तिच्यासोबत जाईल का? आणि यावेळेस नातं कोणत्या वळणावर येईल? पार्ट 6 मध्ये आयुष्याची नवी दिशा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.